महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या वाढदिवसानिमित्त राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष दिंडोरी तालुका पदाधिकाऱ्यांच्या वतीनं तालुक्यामध्ये अनेक ठिकाणी वृक्षारोपण कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं. दिंडोरी पदाधिकाऱ्यांची सकाळी शिंदवड या ठिकाणी, काळूबाबा आश्रम या ठिकाणी वृक्षारोपण केलं. त्यानंतर इतरही ठिकाणी झाडांची लागवड संगोपन करण्यासाठी तालुका अध्यक्ष राजेंद्र उफाडे यांनी 11,000 रुपये देऊन काळूबाबा आश्रमासाठी देणगी दिली. दिवसेंदिवस झाडांची कत्तल होत असून त्यामुळे प्रचंड प्रमाणात पर्यावरणाचं उष्ण तापमान वाढलेलं दिसून येते, याची जाणीव नागरिकांना जाणवत असून त्याबरोबरच माणूस फक्त अन्न, वस्त्र, निवारा या मूलभूत गरजांच्या मागे आपलं आयुष्य व्यतीत करतोय, परंतु पर्यावरण हा मुख्य घटक सध्या तो विसरून चाललेला आहे. त्यामुळे फक्त झाडं लावणं हा उद्देश नसून ती कशी जगवता यावी हे या ठिकाणी आल्यावर दिसून येतं. आश्रम परिसरामध्ये भरपूर झाडं असून देखील दरवर्षी नवीन झाडं भक्त परिवाराचे लागवड करत असतात, जपलेली दिसून येतात. त्याबद्दल शिंदवड ग्रामस्थांचे आभार व्यक्त करतो, असं यावेळेस उफाडे यांनी सांगितलं. या राज्याचे सर्वांचे लाडके उपमुख्यमंत्री आदरणीय अजितदादा पवार यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने आज शिंदवड येथे काळूबाबा आश्रम येथे आपण त्यांचा वाढदिवस हा 65वा वाढदिवस आहे. त्यानिमित्ताने आज आम्ही इथे 65 वृक्ष लागवड केली आणि आज दिवसभरामध्ये पूर्ण दिंडोरी तालुक्यामध्ये जिल्हा परिषद शाळा या ठिकाणी आम्ही शालेय वह्या पुस्तकांचं वाटप, तसेच ग्रामीण रुग्णालयामध्ये फळं आणि औषधी जे काही उपचार असतील रुग्णांसाठी त्याचं मदत आपण दादांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं करत आहोत. आणि पूर्ण देशाला आज आणि पूर्ण राज्याला आज जे काही मार्गदर्शन दादा करतायत त्या दादांना पुढचं भावी आयुष्य अतिशय सुख आणि समृद्धीचं लाभो, असं काळूबाबाच्या आश्रमाचं या ठिकाणी आम्ही त्यांना सर्वांच्या वतीनं भगवंताकडं प्रार्थना करतो की आमच्या दादाला उर्वरित आयुष्य अतिशय सुख समाधानाचं आणि या देशाचं राज्याचं नेतृत्व करायला चांगलं लाभो अशी प्रार्थना केली. राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष चेतन कासव, तालुका अध्यक्ष राजेंद्र उफाडे, राष्ट्रवादी युवक काँग्रेस तालुका अध्यक्ष कृष्णा मातेरे, सुनील शेट्टे, शैलेश शेट्टे, राहुल कावळे, संदीप गोतरणे, प्रतीक पाटील, प्रदीप निरगुडे, ललित बऱ्हाते, मंगेश पवार, चेतन लभडे, शिंदगड ग्रामस्थ आणि यात्रा उत्सव कमिटी यावेळेस उपस्थित होते. विहित न्यूजसाठी प्रतिनिधी सागर मोर, वणी.